नमस्कार. मी शैलेश काशीनाथ राऊत येथेच आहे विभागात मी सरावलीमध्ये राहतो. अगोदर माधव बगला जॉईन होण्याच्या अगोदर माझं वेट जे होतं हे वेट जवळजवळ 82 पर्यंत गेलेलं होतं. पोट खूप मोठं वाटत होतं आणि वयामध्ये मी आज 51-52 वर्षाच्या वयामध्ये आहे. पण तरी सुद्धा लोक मला विचारायची की तुम्ही रिटायर कधी होणार, म्हणजे एवढं ते शरीर माझं स्थूल झालेलं होतं. आणि त्यामुळे मला लाज वाटायची की आपलं वय एवढं कमी असून सुद्धा आपण एवढं वयस्कर वाटतो, आता आपल्याला म्हातारपण आलं की काय. अशा वेळेला माझा मित्र केतन पाटील म्हणून माझे सहकारी शिक्षक आहेत, त्यांनी मला सांगितलं की जर तुम्हाला हे वेट लॉस करायचं असेल, अतिशय सायंटिफिकपणे वेट लॉस करायचं असेल ना, तर कोणत्याही प्रकारच्या गोळ्या वगैरे काही खाऊ नको. तू माधवबाग क्लिनिकला जॉईन हो. माधवबाग क्लिनिकमुळे तुझं वेट तर लॉस होईलच, पण वेट लॉस झाल्यानंतर जे साईड इफेक्ट आहेत हे साईड इफेक्ट तुला अजिबात जाणवणार नाही. त्याचा मी सल्ला ऐकला आणि नंतर मी माधवबाग क्लिनिक बोईसरमध्ये आलो. त्यावेळेला सरांना, सिद्दीकी सरांना भेटल्यानंतर त्यांनी माझ्या काही टेस्ट केल्या आणि टेस्ट केल्यानंतर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की आमच्याकडे जे डाएट बॉक्स आहे, हा डाएट बॉक्स जर तुम्ही फॉलो केला आणि पंचकर्म जर फॉलो केलं तर निश्चित शुअरली तुमचं वेट लॉस जे आहे ते होऊ शकते. मी जेव्हा ते डाएट बॉक्स फॉलो केला, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केल्या, तेव्हा डाएट बॉक्सची ट्रीटमेंट संपल्यानंतर, पंचकर्म झाल्यानंतर जवळजवळ मी 10 ते 12 किलो वजन हे माझं मी वेट लॉस करू शकलो. आणि जेव्हा माझं वेट लॉस झालं तेव्हा मला जी विचारणारी लोक होती की रिटायर कधी होणार किंवा शरीर खूप हे झालेलं आहे किंवा म्हातारे दिसत आहेत, तीच लोक नंतर मला यंग अँड डायनामिक म्हणायला लागले की तुमचं वय वाटत नाही, तुम्ही म्हणजे एवढं सुंदर मेंटेन केलेलं आहे, तुमचं वय खूप कमी असेल असं वाटते. माधवबागला जॉईन झाल्यानंतर मी जवळजवळ माझी सायकलिंग जी आहे ही 10 ते 12 किलोमीटर रोज मी सायकलिंग करू शकतो. मी मैदानावर आता खेळू शकतो. किती धावलो किंवा किती चाललो तरी मला दम वगैरे काहीच लागत नाही आणि पुन्हा एकदा नवीन तारुण्यामध्ये आल्यासारखं माझ्या स्वतःच मला वाटते. लोक म्हणतील तेव्हा म्हणतील, पण मला स्वतःच वाटतं की पुन्हा एकदा आपण तोच म्हणजे जे जवानीमध्ये आपण म्हणतो की 30 ते 35 वर्ष वयामध्ये जे फील करतो शरीराला, तसंच शरीर मी सध्या फील करत आहे. आणि यासाठी मला माधवबागचे फॅमिली जे आहेत, माधवबागमध्ये इथे करणारे जे सेवाकर्मी आहेत त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे वाटतात की त्यांनी ही ट्रीटमेंट मला दिली आणि त्यांच्या सूचना ते फॉलो केल्यामुळे आज मला स्वतःला चांगलं वाटायला लागलेलं आहे. यासाठी माधवबागचे जे स्वप्न आहे की रोगमुक्त भारत, हे रोगमुक्त भारतचे स्वप्न निश्चित जर आपण त्यांच्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या तर भारत हे आपलं रोगमुक्त निश्चित होऊ शकतो. माझ्या मित्रमंडळी सुद्धा मी याबद्दल सांगितलेलं आहे की जर तुम्हाला असं वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला कुठल्या पण शरीरामध्ये जर व्याधी वाटत असेल तर तुम्ही माधवबागशी एकदा तरी कनेक्ट व्हा, त्यांचं ऍडवाइस तुम्ही घ्या आणि ऍडवाइस घेतल्यानंतर तुम्ही जर ते फॉलो केलं तर निश्चित तुम्हाला 100% त्याच्यामध्ये सिक्युरिटी आणि तुम्हाला रिझल्ट चांगला येईल, असं मी नेहमीच माझ्या मित्रमंडळीमध्ये सांगत आलेलो आहे. माधवबाग क्लिनिक बोईसरची सर्व टीम, माधवबाग क्लिनिकचे युनिक जे त्यांचं सोसायटी आहे, त्यांनी मी धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी आज माझा एक हेल्दी पर्सन म्हणून मला त्यांनी अवॉर्ड सुद्धा आज दिलेला आहे. त्यांच्या विजयोत्सवामध्ये मला सहभागी करून घेतलेला आहे. खरं म्हणजे त्यांचा विजयोत्सव नसून हा मी माझ्या शरीरावर मिळवलेला विजय आहे खरं म्हणजे, कारण त्यांच्या ह्याच्यामुळे मी आज माझ्या शरीरावर विजय मिळवला आणि माझं आज वजन जे आहे ते मला जेवढं पाहिजे होतं तेवढं आज ते 68-70 मध्ये राहतं आणि अतिशय हलकं वाटतं, जीवन हलकं वाटतं आणि जीवनामध्ये आनंद निर्माण केलेला आहे. हा आनंद निर्माण करण्याचं काम या माधवबागने केलेलं आहे. मी तुम्हाला छोटस एक हे सांगतो की एका मिनिटाचं महत्व कोणाला सांगावं, तर आपण म्हणतो की एका मिनिटाचं महत्व त्या एखाद्या आईला विचारा की जी ती एका मिनिटासाठी लोकल चुकली असेल, तिला विचारा की एका मिनिटाचं काय महत्व असते. एका मिनिटाचं महत्व त्याला विचारा ज्याला ऑलिम्पिक मध्ये एखाद्याचं जसं मेडल हुकलं असेल ना, त्याला एका मिनिटाचं, एका सेकंदाचं महत्व विचारा. आणि मी शेवटचं म्हणेल, एका श्वासाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल की माणसाचा एक श्वास किती महत्वाचा असतो, तर एका श्वासाचं महत्व हे फक्त माधवबागला विचारा, तेच आपल्या श्वासाचं महत्व सांगू शकतात. आणि म्हणून या माधवबागच्या टीमला, माधवबागच्या कुटुंबाला सर्वांनी जॉईन होऊन रोगमुक्त भारताचं स्वप्न आपण साकार करूया. जय माधवबाग.